नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आमच्या गावात आमचे सरकार या उक्तीप्रमाणे म्हसळा तालुक्यात 20 ग्रामपंचायतीत होणार महिला राज। म्हसळा तालुक्यात सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले। तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत काढण्यात आले। तालुक्यात तब्बल 20 ग्रामपंचायतीतून आमच्या गावात आमचे सरकार या उक्तीप्रमाणे महिला राज राहणार आहे। त्यांचे आरक्षण पुढील प्रमाणे: अनुसूचित जमाती स्त्री 2 ठिकाणी, पाभरे आणि लेप; अनुसूचित जाती स्त्री 1 खामगाव; नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 5 ठिकाणी, खारगाव, खुर्द, रोहिणी, रेवली, कांदळवाडा, फळसप; सर्वसाधारण स्त्री 12 ठिकाणी, जांभूळ, घूम, मेंदडी, साळविंडे, तोंडसुरे, निगडी, घोणसे, भेकऱ्याचा कोंड, पांगळोली, कोळवट, काळसुरी आणि मांदाटणे अशा आहेत। अन्य आरक्षण सर्वसाधारण 10, नागरिकांचा मागास प्रवर्ग 6 आणि अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 2 अशा प्रकारे तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण काढण्यात आले। उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज म्हसळाच्या हॉलमध्ये काढण्यात आलेल्या या आरक्षण कार्यक्रमास तहसीलदार सचिन खाडे, निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर खोत, गटविकास अधिकारी माधव जाधव, वरिष्ठ अव्वल कारकून सचिन धोंडगे, लेखनिक सलीम शहा, तलाठी, तालुक्यातील सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। समाजात 50% महिला वावरत असतात, मग त्याच घरातील मॅनेजमेंट समाजासाठी, देशासाठी वापरलं जावं हा उद्देश समोर ठेवून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले असल्याचे गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी वार्तालाप करताना सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।